नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण वाक्यप्रकार हा व्याकरणाचा अत्यंत महत्त्वाचा घटक अभ्यासणार आहोत. वाक्याचे प्रकार. वाक्याच्या अर्थावरून वाक्याचे 4 प्रकार आहेत. पहिला प्रकार विधानार्थी वाक्य म्हणजे स्टेटमेंट. दुसरा प्रकार प्रश्नार्थी वाक्य म्हणजे क्वेश्चन. तिसरा प्रकार आज्ञार्थी वाक्य म्हणजे कमेंड. चौथा प्रकार उद्गारार्थी वाक्य म्हणजे एक्सक्लेमेशन. पहिला प्रकार विधानार्थी वाक्य. मित्रांनो, हा प्रकार उदाहरणावरून समजून घेऊया. पहिलं उदाहरण आहे, सागर दररोज शाळेत जातो. या वाक्यामध्ये विधान केले आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे. स्टेटमेंट आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा, तुषार नियमित व्यायाम करतो. या वाक्यामध्ये सुद्धा विधान केले गेले आहे. स्टेटमेंट आहे म्हणून हे विधानार्थी वाक्य आहे. मित्रांनो, वरील वाक्यात केवळ विधाने केली आहेत. स्टेटमेंट आहे म्हणून अशा वाक्यांना विधानार्थी वाक्य म्हणतात. प्रकार दुसरा प्रश्नार्थी वाक्य. मित्रांनो, हा प्रकार सुद्धा उदाहरणावरून समजून घेऊया. उदाहरण पहिले बघा, सायली सहलीला जाणार आहेस का? या वाक्यामध्ये सायलीला प्रश्न विचारला गेला आहे, क्वेश्चन विचारलेला आहे, त्यामुळे हे वाक्य प्रश्नार्थी वाक्य आहे. दुसरे वाक्य बघा, किरण तुझ्या घरात किती माणसे आहेत? या वाक्यात किरणला प्रश्न विचारलेला आहे, क्वेश्चन विचारला आहे म्हणून हे प्रश्नार्थी वाक्य आहे. विद्यार्थ्यांनो, प्रश्नार्थी वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थी चिन्ह येते. विद्यार्थ्यांनो, वरील वाक्यात केवळ प्रश्न विचारले आहेत म्हणून अशा वाक्यांना प्रश्नार्थी वाक्ये म्हणतात. वरील वाक्यात क्वेश्चन विचारले आहेत म्हणून अशा वाक्यांना प्रश्नार्थी वाक्ये म्हणतात. प्रकार तिसरा आज्ञार्थी वाक्य. हा प्रकार आपण उदाहरणावरून समजून घेऊया. उदाहरण पहिले बघा, मुलांनो शिस्त पाळा. या वाक्यात आज्ञा केली आहे मुलांना शिस्त पाळण्याची, त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे. दुसरं वाक्य बघा, देवा मला चांगली बुद्धी दे. या वाक्यात देवाकडे चांगली बुद्धी देण्यासाठी प्रार्थना केली आहे, त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे. वाक्य तिसरं बघा, तुला तुझ्या कार्यात चांगले यश मिळो. या वाक्यामध्ये आशीर्वाद दिले आहेत, त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे. वाक्य चौथं बघा, सचिन कृपया मला वही दे. या वाक्यामध्ये सचिनला वही देण्यासाठी विनंती केली आहे, त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे. वाक्य पाचवे बघा, समाजाचे नेहमी भले करा. या वाक्यामध्ये कोणीतरी उपदेश केला आहे, त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे. वरील वाक्यातील क्रियापदांवरून आज्ञा करणे, प्रार्थना करणे, आशीर्वाद देणे, विनंती करणे किंवा उपदेश करणे या गोष्टींचा बोध होतो, अशा वाक्यांना आज्ञार्थी वाक्ये म्हणतात. प्रकार चौथा बघा, उद्गारार्थी वाक्य किंवा उद्गार वाचक वाक्य असेही म्हणतात. हा प्रकार सुद्धा उदाहरणावरून समजून घेऊया. उदाहरण पहिले बघा, अहा किती सुंदर दृश्य आहे हे. या वाक्यात आनंददर्शक भावना व्यक्त केलेल्या आहेत, त्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहे किंवा उद्गार वाचक वाक्य आहे. वाक्य दुसरे बघा, अरे रे खेळताना पडला तो. या वाक्यात शोकदर्शक भावना व्यक्त केल्या आहेत, त्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहे. तिसरं वाक्य बघा, शब्बास जिंकलास तू. या वाक्यामध्ये प्रशंसा दर्शक भावना व्यक्त केल्या आहेत, त्यामुळे हे उद्गार वाचक वाक्य आहे किंवा उद्गारार्थी वाक्य आहे. वाक्य पाचवे बघा, मी पंतप्रधान झालो तर. या वाक्यामध्ये तीव्र इच्छेचे उद्गार काढले आहेत, त्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहे.
वरील वाक्यात मनातील भावना किंवा तीव्र इच्छा उद्गारातून व्यक्त झाल्या आहेत अशा वाक्यांना उद्गारार्थी वाक्ये किंवा उद्गारवाचक वाक्ये म्हणतात. परीक्षेत पुढील वाक्यांचा प्रकार ओळखा अशा प्रकारे प्रश्न विचारला जातो. 1 नंबर बघा, शब्बास किती छान काम केलेस तू. या वाक्यामध्ये प्रशंसादर्शक उद्गार काढलेले आहेत, त्यामुळे हे उद्गारार्थी वाक्य आहे. तसेच या वाक्यामध्ये उद्गार चिन्हसुद्धा आलेलं आहे मित्रांनो. प्रश्न दुसरा बघा, मुलांनो शिस्तीने वागा. या वाक्यामध्ये मुलांना आज्ञा केलेली आहे, त्यामुळे हे आज्ञार्थी वाक्य आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल आज्ञार्थी वाक्य. प्रश्न तिसरा बघा, माझे घर नदी किनारी आहे. या वाक्यामध्ये माझे घर नदी किनारी आहे अशा प्रकारचे विधान केलेले आहे किंवा स्टेटमेंट केले आहे, त्यामुळे हे विधानार्थी वाक्य आहे. या प्रश्नाचं उत्तर येईल विधानार्थी वाक्य. प्रश्न चौथा बघा, तुला पेढा आवडतो का. या वाक्यात प्रश्न विचारलेला आहे, तसेच वाक्याच्या शेवटी प्रश्नार्थी चिन्ह आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर आहे प्रश्नार्थी वाक्य. प्रश्न पाचवा बघा, मुलांनो रांगेत चला. या वाक्यात मुलांना आज्ञा केलेली आहे, त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल आज्ञार्थी वाक्य. जर मित्रांनो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करा.